अशा पद्धतीने काय तर झोपलेत ते. व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आता सध्याला 6 वाजलेत. आम्ही रेडी होतोय आणि रेडी होऊन आम्ही निघणार आहे लगेच. वी आर ऑल रेडी. फक्त हे लोडिंग करायचं आहे आणि बाईक्सला हे क्लीन्झर आणि चेंज स्प्रे मारायचं आहे. सो फॉर नाव बाय बाय दिस व्ह्यू. इकडचे आहेत ते डॉम्स आहेत आणि हे जे आहेत ते हे प्रायव्हेट कॉटेजेस आहेत. गाड्या मी इथं पार्क केले आहे. ॲक्च्युली आम्ही दोघंजण पण आम्ही जिथे 2 गाड्या घेऊन आल्या त्या दोन्ही गाड्या मेटेवरच आहेत. डबल स्टँडला लावा लागला गाडी. पहिल्यांदा चेन क्लीन्झर मारूया. असं आहे, मी जर इकडे मागं थांबलो ना तर सगळं माझ्या अंगावर उडणार आहे. त्यामुळे इथं थांबलेलं बरं. तर चेन क्लीन्झर पण रॉयल एनफिल्डचं आहे. चेन लिब्रिकंट याला गोटी असते आतमध्ये. पण आता इथल्या बाईकला दोन्ही गाड्यांना चेन क्लीनर आणि चेन स्प्रे मारून झालाय. सो येस, वी आर रेडी टू गो. दोन्ही बाईकला लोडिंग करून झालंय. सगळं व्यवस्थित हे बेंजूकॉर्न बांधले. माझे ग्लोव्ज. चला चला. गणपती बाप्पा मोरया. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. बदला ना सगळं. कॅनराईज झालेला तसलंच बरोबर. कॅनराईज येऊन आता तिथं आला. हो तर जास्त लेण्याने ते असा काहीतरी रोड आहे. मी बघितलं की नाही माहिती नसेल मला जुन्या व्हिडिओज. जर तुम्ही जुने व्हिडिओज बघितले नसतील सर प्लीज जावा. मी तिथं वरती आय बटनवरती तुम्हाला माझी जुन्या व्हिडिओजची लिंक देईन. ती जाऊन लिंकवरती जाऊन क्लिक करा आणि माझे जुने व्हिडिओज बघा. या गोकर्णाच्या ट्रिपच बघा. परत तर या गोप्रोला माईक बसवायचा आहे आणि तो माईक बसवून मी हेल्मेटच्या आतमध्ये येणार आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला अशा पद्धतीने बोलू शकतो. आणि काका कुठेतरी चाललेत सकाळी काही. त्यानंतर आता गुड मॉर्निंग. मॅरो रोड. हो 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 हो. आता आम्ही सिटीमध्ये एंट्री करतो. म्हणजे गोकर्णा जे गाव आहे मूळ गाव त्या मूळ गावामध्ये एंट्री करतो. आणि इथं एक कुंड तुम्हाला दाखवतो. गेली वर्षाला तिथे त्याला बिंद. आणि गावामध्ये एंट्री केल्या आपण जे मूळ मंदिर आहे महाबळेश्वर मंदिर, त्या महाबळेश्वर मंदिराच्या इथे येतो. हे गणपतीचं मंदिर आहे. तिकडं पलीकडं महाबळेश्वराचं मंदिर आहे. समोरून जातो तुम्हाला दाखवतो. ते समोर असलेलं महाबळेश्वर मंदिर आणि होतं गणपती मंदिर. हे सगळे इथं आदिवासी महिला जे असतात त्या आदिवासी महिला येऊन इथं वगैरे येतात. आणि हा रथ देवाचा. परत तिथं आतमध्ये काय तर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवायला हा रथ. आणि हे सगळेजण दर्शन करून वापस चालले. बाईक राईड करताना कॉमेंट्री करायला लय मजा येते माहिती आहे का.
आणि व्हिडिओमध्ये पण भारी भारी वाटतं. हे मेन मार्केट आहे आता गोकर्णामधलं. हां, हे मेन मार्केट आहे गोकर्णामध्ये. आणि ते हॉटेल आहे. कुठे गेला पहिलं हॉटेल तिथे पाहिजे. हां, तर ते हॉटेल आहे दत्तप्रसाद उपहारगृह. एक नंबर बाप्पा होतं, एक नंबर जेवण मिळते. परत जर तुम्ही कधी गोकर्णाला आलात तर इथं नाश्ता करा, इथं जेवण करा. गोमाता, हे गोमाता. इथं बस त्यानंतर हे भाजी मार्केट. काल रात्रीचं मार्केट यार्डसारखं सगळं भाजी घेऊन आले ते, म्हणजे होलसेल विकण्यासाठी. एवढ्या रात्री 11 साडे 11 वाजता त्यात आटे यायला फक्त लिलाव वगैरे होतो. म्हणजे 5 सगळे भाज्या विकल्या जातात. टेस्ट आवडतं वगैरे. हो, हां, हे हॉटेल आणि जेवण म्हणजे हॉटेल नाही ॲक्च्युली, ते घर आहे आणि त्या घरामध्ये ते फूड सर्व करतात. त्याला येत आहे राहणं नाही फक्त. हा पूर्ण घाटाचा रोड पूर्ण पार करून जायचे आता. काल आम्ही यानाकेजला गेलो. काल यानाकेजवरून येताना जी भयानक ॲडव्हेंचर झालं आहे आपलं. कारण यानाकेजून जसं आम्ही येत होतो तर यानाकेजून येत असताना वारस होतं, भयानक वारस होतं आणि हार्डर रोडवरती पडत होत्या. हॅलो, गुड मॉर्निंग. तर ती हार्डर रोडवरती पडत होते आणि आम्ही थोडा गेलेलो. कसे काहीतरी करून आम्ही रस्ता काढला. तर त्याला गोप्रो असायला पाहिजे होता. मला वाटलं की जवळच आहे, 40 किलोमीटर म्हणजे जवळ असेल. असं आहे, असं महागी ॲडव्हेंचरस रस्ता नसते त्याच्यामुळे तरी गोप्रो आणि हेल्मेट नाही. गोप्रो नाही घेतो आम्ही. तर ते नाव आता मी पण तो माझा हेल्मेटचा जो काच बंद करतो. पण काच बंद केल्यानंतर तुम्हाला माझा हा आवाज येणार नाही आहे. त्याच्यामुळं आता पण येत नसेल मे बी, पण वारा यायला लागला आहे. आणि माझ्याकडे माईक मी कॅरी करत नाही. माईक कॅरी केलं आहे पण तो माईक कनेक्टेड नाही आहे गोप्रोला. तर मी आता माझं क्लिप बंद करतो हेल्मेटचा आणि तुम्ही रोड एन्जॉय करा. मी काहीतरी एक मस्तपैकी ना तो बॅकग्राऊंड म्युझिक आहे आणि तुम्ही तो रोड एन्जॉय करा. आता इथून आम्ही गोकर्ण सोडले जवळपास सकाळी 7 वाजता वाहते आणि इथून 100 किलोमीटर्सच्या आसपास नाश्त्यात थांबायचा प्लॅन आहे. तो बघूया. येस, इट्स अ गुड प्लॅन आणि एन्जॉय दिस व्हिडिओ. यहाँ नाश्ता के लिए अच्छा कहाँ पे नाश्ता हिंदी कन्नड़ ಇಲ್ಲ आगे से आपको संकल्प होटल है. संकल्प होटल. ओके. अच्छा नाश्ता. अच्छा है ना, धन्यवाद.
इथून हुबळी जे आहे ते आहे 70 किलोमीटर. येल्लापूर हे गाव आहे आणि आता इथं संकल्प हॉटेल म्हणून आम्ही शोधतोय. संकल्प हॉटेल कुठे आहे? त्या माणसानं आम्हाला सांगितलं की संकल्प हॉटेलला चांगला नाश्ता देतात. आता आम्ही घेतलंय इडली वडा, बनाना बन्स आणि सेट डोसा आणि एक मसाला डोसा पण मागवला. ओके, तर अशा पद्धतीने काहीतरी आता हेल्मेटला आपण गोप्रो लावलाय आणि आता आपण गोप्रोचा कॅमेरा स्विच करू. आता आमचा नाश्ता करून झालाय आणि आम्ही आता हे यल्लापुरम गावाचं नाव आहे, या यल्लापुरम गावामधून निघालोय. इथून पुढे हुबळीचे आहे, यल्लापुरा नाव, यल्लापुरम नाही यल्लापुरा नाव आहे गावाचं. आम्ही या यल्लापुरा गावामधून निघालोय. आता इथून हुबळी काय ते 60 किलोमीटर आहे, परंतु आम्ही आता डायरेक्ट जेवायला थांबत येतात. शूज घातलेत. खरं तर मला शूज खूप आवडतात, परंतु ते काढायचा घालायचा कंटाळा आहे, त्याच्यामुळे मी शूज जास्त घालत नाही. ओके, तर आता आम्ही लंच ब्रेकसाठी थांबलोय आणि हुबळीपासून सोलापूरला जायच्या रोडवरती एक राजस्थानी धाबा आहे. त्या राजस्थानी धाब्यावरती आम्ही लंचसाठी थांबलोय. सगळे अशा पद्धतीचे ट्रक थांबायला लागलेत आणि त्या ट्रक जिथं थांबत आहेत त्या धाब्यावरती आम्ही आता लंच करणार आहे. तर मी फक्त बॅगमधलं नॅपकिन काढून घेतले. आता हे बॅग वगैरे सगळे इथेच ठेवणार आहे. आय होप हे सेफ असतील. तिथं आमच्या गाड्या लावलेत आणि हे हॉटेल आहे. बाज आहे का? आपल्याला 2 बाज आहेत का? आमचे जॅकेट्स ठेवलेत, सगळं सामान वगैरे ठेवले. कुठं पण जर गेलो आणि आम्ही जर थांबलो आणि सगळे जर जॅकेट्स हेल्मेट्स वगैरे ठेवायचं असेल तर आम्हाला एक पूर्ण टेबल असा लागतो. रायडिंग जॅकेट वगैरे काढल्यानंतर एकदम असं मोकळं फील व्हायला लागलं. भयानक ऊन आहे, भयानक. आत्ता जस्ट तोंडावरती पाणी मारल्यामुळे जरा थोडं चांगलं वाटायला लागलं. आम्ही जेवण करणार आहे आणि जवळपास 1 तासभर इथंच थांबू. सध्याला वाजले 1 आणि अजून इथून सोलापूर जवळपास 250 किलोमीटरवरती आहे. अशा पद्धतीने काहीतरी आम्ही बसणार आहे जेवायला. काय मागवलंय? सनरिच मागवलंय, लातूरून सनरिच. तर आम्ही मागवलंय शेव टमाटर, दही मेथी, रोटी, पाणी बॉटल घेतली. थंडगार मस्त. चला चला चला. ओके. विजापूर जे आहे ते जवळपास 50 किलोमीटर आहे. 150 किलोमीटरचा रस्ता अजून बाकी आहे आणि आम्ही इथं हवा चेक करण्यासाठी थांबलो होतो. विजापूरमध्ये आहोत आणि 6 वाजलेत. पप्पांचा एक फोन पण येऊन गेलाय. चहा घ्यायसाठी थांबलोय. चहा पाणी घेऊ. 8 वाजेच्या आसपास आम्ही सोलापूरमध्ये पोहोचू. गोकर्णाला जाताना प्रॉब्लेम तेवढाच टाइम लागला. आता इकडे सोलापूरला यायला पण तेवढाच टाइम लागला. गोकर्णाला जाताना जास्त टाइम लागला. पण गोकर्णाला जाताना सुद्धा सकाळी 7:30ला निघालतो. रात्री 9 वाजले पोहोचायला. किती वाजता पोहोचलो? 9, पावणे 9. विजय कितीला पोहोचलो आपण? 9:45 पावणे 9ला पोहोचलो जाताना आपण.
हा 8:45 पोहोचलो बरोबर. 2 तास लवकर आलो, पण ह्यावेळेस अर्धा तास लवकर निघालो होतो. बाबरो मी 1 चहा आणि 3 स्ट्रॉंग कॉफी, पाणी बॉटल येतो 1 थंडा. कसला काय आता आम्ही विजापूरमधून निघतोय आणि कॉफी छान दिली होती, कॉफी पिले. पण वारं वावदान खूप सुटलंय. वारं वावदान लई जर सुटलं तर गाडी कडल थांबवायचं. तर आता आम्ही म्हणजे जवळपास 9 वाजलेत आणि 9 वाजता आम्ही सोलापूरमध्ये आलो आहे. सध्याला मी माझ्या ऑफिसच्या पार्किंगमध्ये आहे, कारण विजूभाऊची गाडी आणि माझी जी बुलेट आहे ती इथंच पार्क केली होती. तर असा काहीतरी अवतार झाला आहे, कारण येताना विजापूरहून येताना भयानक धूळ आणि भयानक वारं सुटलेलं, सोबत थोडं पाऊस पण पडत होता आणि त्यामुळे सगळं परत घाण झालं आहे. आता फ्रेश होणार, जेवण करणार, आंघोळ करणार आणि मस्त निवांत झोपणार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि ही पूर्ण गोकर्णाची जर ट्रिप आवडली असेल, ही पूर्ण जर सिरीज आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, बाकीच्या सगळ्या व्हिडिओजला पण लाईक करा आणि खाली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता पार्ट आवडला आणि तुम्ही कधी गोकर्णाचा प्लॅन करताय. सोबतच जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 खूप गरज आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी काय नाही, आवडला नसेल व्हिडिओ तर डिसलाईक पण करू शकताय. खाली कमेंट करून सांगू शकताय की मी अजून कुठले व्हिडिओज करायला पाहिजेत आणि मी बाईक रायडिंग कंटिन्यू करायला पाहिजे का नाही ते पण तुम्ही सांगू शकताय. सो येस, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. अंटिल देन, बाय बाय. तर आता आम्ही आलोय सोलापूरमध्ये आणि एक क्विक फोटो सेशन. चला काढा काका, भाऊ बघा. दोन्ही बाईक अनलोडिंग करायचे. बाय बाय.